हॅलो फ्रेंड्स, मी मधुरिमा करियर अप अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. नुकतंच ICMRचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि होप सो तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केली असेलच. त्याही अगोदर मला असं वाटतं की आपल्याला एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया माहिती असावा म्हणून हे एक सेशन आणलेलं आहे. त्याचसोबत आपण इथे काय डिस्कस करणार आहोत तर एक्झामचा पॅटर्न कसा आहे, म्हणजे किती सेक्शन्स असतील, त्यामध्ये किती क्वेश्चन्स असतील, त्याचे मार्क्स काय असतील. सो ऑल दॅट थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस सेशन. सो स्टे ट्यून. फर्स्ट ऑफ ऑल ICMR 2024च्या डिटेल्समध्ये आपण बघूया इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, देन एक्झाम स्कीम म्हणजेच पॅटर्न सेक्शन्स वगैरे काय असतील ते बघूयात. देन सब्जेक्ट ऑफ द टेस्ट ते आपण एकदा बघूयात. मग आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द ICMR याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे, तर ह्याच्यामध्ये तुमची MSc किंवा इक्विव्हॅलंट पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट असल्याच्या म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कशामधून असायला हवं तर झूलॉजी, बॉटनी, लाईफ सायन्सेसचे जेवढे काही सब्जेक्ट आहेत यापैकी कुठल्याही एका सब्जेक्टमधून तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे, किंवा MSc ही एक पोस्ट ग्रॅज्युएशन असू शकतं, किंवा MTech किंवा MPharm वगैरे असं जर झालेलं असेल तर ते स्टुडंट्स जे आहेत ते इथे इलिजिबल आहेत. ठीक आहे. आता इथे त्यांनी काही पर्टिक्युलर सब्जेक्ट्स मेन्शन केलेले आहेत. हे सर्व सब्जेक्ट मी सांगत नाही आहेत, पण यामध्ये जे असणार आहे ते सगळे लाईफ सायन्स म्हणजे झूलॉजी, बॉटनी, बायोइन्फॉर्मॅटिक्स, बायोकेमिस्ट्री वगैरे हे सगळे येणार आहे. त्याचसोबत त्याच्यामध्ये नर्सिंग येणार आहेत. त्यासोबत त्याच्यामध्ये बायोस्टॅटिक, फार्माकोलॉजी, फार्मास्युटिकल सायन्स यामधून ज्यांनी PG ज्यांचं कंप्लीट झालेलं आहे असे स्टुडंट इथे फॉर्म भरू शकतात. पण PGला असताना ज्या स्टुडंट्सला मिनिमम 55% मार्क्स आहेत ते स्टुडंट इथे इलिजिबल आहेत. म्हणजेच हा पर्टिक्युलर क्रायटेरिया जो आहे तो जनरल, EWS आणि OBC स्टुडंटसाठी आहेत. रिमेनिंग 50% मार्क्सचा जो क्रायटेरिया आहे तो SC आणि ST स्टुडंटसाठी आहे, इवन PWD कॅन्डिडेटसाठी आहे. ठीक आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे असे कॅन्डिडेट्स जे त्यांच्या फायनल इयरमध्ये आहेत असे कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतात. अपेअरिंगमध्ये ज्यांचा रिझल्ट अवेटेड आहे आणि त्यांचं हे लास्ट इयर चालू आहे असे कॅन्डिडेट्सही इथे फॉर्म भरू शकतात. सो इथे जे आहे ते तुम्हाला काय करायचं, जे स्टुडंट चा रिझल्ट अवेटेड फॉर्मॅटमध्ये आहे यांना एक अटेस्टेशन फॉर्मॅटमध्ये एक फॉर्म सबमिट करायचा आहे. दॅट इज ड्युली सर्टिफाईड बाय द हेड ऑफ द डिपार्टमेंट. आणि तो फॉर्मची त्यामध्ये तुम्हाला तुमच्या हेड ऑफ डिपार्टमेंटची सिग्नेचर वगैरे एक फॉर्म अटेस्टेड करायचा आहे आणि तो सबमिट करायचा आहे. ठीक आहे. हाउएवर सच अ कॅन्डिडेट शॅल बी ॲडमिटेड टू द टेस्ट प्रोविजनल अँड शॅल बी कन्सिडर्ड इलिजिबल फॉर द DJRF ओनली आफ्टर दे सबमिट द प्रूफ ऑफ हॅव्हिंग पास द मास्टर डिग्री टेस्ट विथ द रिक्वेसाइड पर्सेंटेज. मग असे स्टुडंट जे आहेत ते इथे फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. एज लिमिट काय असणार आहे तर एज लिमिट म्हणजे 9/7/2024ला एज जे आहे ते 30 इयर्स असायला पाहिजे. ते स्टुडंट्स जे आहेत 30 इयर्स म्हणजे बिलो 30 इयर्स, अबो 30 इयर्स असेल तर दॅट कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड टू फिल द फॉर्म, किंवा त्या कॅन्डिडेट्स इलिजिबल नाही फॉर्म भरण्यासाठी. सो 30 इयर्स इज द एज असायला पाहिजे. SC ST कॅन्डिडेटसाठी थोडंसं रिलॅक्सेशन आहे. इवन फिमेल कॅन्डिडेटसाठी पण 5 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 35 एजपर्यंत ते फॉर्म भरू शकतात. ठीक. इलिजिबिलिटी क्रायटेरिया होप्स सगळ्यांना समजला असेलच. आता महत्त्वाचं म्हणजे एक्झामची स्कीम काय असणार आहे त्याकडे वळूयात. सो द टेस्ट विल कन्सिस्ट ऑफ द 3 पार्ट्स. ह्या टेस्टमध्ये 3 पार्ट्स असणार आहेत, म्हणजे सेक्शन 1, सेक्शन A, सेक्शन B आणि सेक्शन C असे 3 टाईप्स असणार आहे. ही ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम्स असेल, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहे त्यामध्ये. आता मी जे पार्ट्स सांगितले 3 पार्ट्समध्ये आहे, याचा अर्थ ह्याच्यामध्ये ब्रेक आहे का तर नाही. देअर इज नो एनी ब्रेक बिटवीन द पेपर्स. द सब्जेक्ट वाइज स्कीम ऑफ द एक्झामिनेशन ॲज पर डिटेल्स बिलो. द टेस्ट विल कन्सिस्ट ऑफ द 1 पेपर ऑफ 2 hours ड्युरेशन. एक पेपर 2 तासासाठीचा असणार आहे. द क्वेश्चन पेपर विल बी डिवायडेड इंटू द 3 सेक्शन्स. क्वेश्चन पेपरमध्ये सेक्शन A असेल, B असेल आणि C असेल. तर यापैकी तुम्हाला चॉईस करायचा आहे A आणि B, बिकॉज यू आर लाईफ सायन्स स्टुडंट. जर सोशल सायन्सचे असतील तर ते सिलेक्ट करतील A आणि C, कारण की A हा पेपर जो आहे तो कंपल्सरी असेल, जो जनरल पेपर असेल, पेपर म्हणजे सेक्शन A. आणि सेक्शन B जो आहे तो सब्जेक्टिव्ह टाईपचा असणार आहे. सब्जेक्टिव्ह टाईप्स म्हणजे जो कोणता सब्जेक्ट किंवा तुमची जी काही PG झालेली आहे, जसं फॉर एक्झाम्पल कोणाची PG झूलॉजीमधून झाली तर B सेक्शनमध्ये त्यांना सगळे झूलॉजीचे क्वेश्चन्स विचारले जातील, किंवा बॉटनीमधून झालेली असेल तर तशा पद्धतीने. आता तुम्ही म्हणणार की मग मॅडम ह्याचा सिलेबस आम्ही कुठून बघायचा, तर सिलेबस जो आहे तो तुम्हाला NTAची जी वेबसाईट आहे त्यावरती जायचं, त्याच्यावरती ICMR म्हणून तुम्हाला असं ब्लिंक होत जाईल. त्या ICMR वरती जा आणि तिथे बुलेट आहे, तिथे लिहिलेलं आहे इन्फॉर्मेशन बुलेटिन.
मग त्यावरती क्लिक करा, तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशनचं अख्खा पूर्ण तो प्रॉस्पेक्टसच मिळून जाईल. त्यामध्ये सगळ्यात लास्टला जे आहे ते सिलेबस त्यांनी मेन्शन केलेला आहे. त्यामध्ये बघा की तुमचा जो सब्जेक्ट आहे त्याचा सिलेबस काय आहे, मग त्यानुसार तुम्ही स्टडी करू शकता. सो पेपर सेक्शन ए जो आहे तो सगळ्यांसाठी कॉमन आहे. सेक्शन बी जो आहे तो फक्त लाईफ सायन्सेससाठी, आणि सी जो आहे तो सोशल सायन्सच्या स्टुडंटसाठी असणार आहे. अनेक्झर 9 मध्ये तो सिलेबस पूर्ण दिलेला आहे. ऑल क्वेश्चन्स इन ईच सेक्शन्स आर कंपल्सरी कॅरिंग 1 मार्क्स ईच. म्हणजे प्रत्येक सेक्शनमध्ये जो आहे तो एक क्वेश्चन 1 मार्क्ससाठी विचारला गेलेला आहे आणि सगळे क्वेश्चन्स कंपल्सरी आहे. ठीक आहे. अँड निगेटिव्ह मार्किंग इज द 0.25, म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे टू मेड फॉर द ईच रॉंग आन्सर्स. आणि जे क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट केलेले नाहीत त्यांना 0 मार्क्स आहे. ठीक आहे. मग सब्जेक्ट ऑफ द टेस्ट कोणते कोणते आहेत किंवा कोणत्या कोणत्या सब्जेक्टमधून तुम्ही देऊ शकतात. मायक्रोबायोलॉजी आहे, बायोकेमिस्ट्री आहे, बायोस्टॅटिस्टिक, वेटरनरी सायन्सेस, मेडिसिन, पब्लिक हेल्थ, नर्सिंग, बायोटेक्नॉलॉजी, सोशल बिहेवियर सायन्स, न्यूट्रिशन, फार्माकोलॉजी आणि बायोलॉजिकल सायन्सेस हे सब्जेक्टचे कोड आहेत. म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला हे कोड लागणार आहे. ज्यांचं मायक्रोबायोलॉजी त्यांनी ए करा, ज्यांचं बायोटेक्नॉलॉजी आहे त्यांनी बी करा, आणि मग त्याचा सिलेबस बघा. मायक्रोबायोलॉजीचा सिलेबस काय आहे किंवा बायोकेमिस्ट्रीचा सिलेबस काय आहे ते हे तुम्ही एकदा अनेक्झर 9 मध्ये जाऊन चेक करू शकता. ॲप्लिकेशन फॉर्मची फी काय असेल तर ॲप्लिकेशन फॉर्मची फी आहे जनरलसाठी अनरिझर्वसाठी आहे 1800, PWD असेल तर 1200, ट्रान्सजेंडर 1200, EWS OBC SC ST साठी किती आहे तर 1500 रुपीज फी आहे. ठीक आहे. सो दीज आर द डिटेल्स अबाउट द एक्झाम स्कीम. एक्झामचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे, सेक्शन्समध्ये असणार आहे. सेक्शन A-B-C असेल. ए मध्ये जनरल असेल, बी मध्ये लाईफ सायन्सेस आणि सी मध्ये सोशल सायन्सेस. सो तुम्हाला आयदर AB सॉल्व करायचा आहे किंवा AC सॉल्व करायचा आहे. ठीक. होप सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ चांगला वाटला असेलच. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इन माय नेक्स्ट सेशन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट व्हॉट इज द एक्झॅक्ट द पॅटर्न, म्हणजे आपण क्वेश्चन्स किती विचारले जातील आणि मार्क्स किती यावरती डिस्कशन करूया. सो थँक्यू सो मच.